वीरः शक्तिमतां श्रेष्ठः धर्मः धर्मविदुत्तमः वैकुंठः. विष्णूंचं 401 नाव आहे वीरः. विक्रमशालित्वात म्हणजे ज्याला शौर्य, पराक्रम आणि शक्ती प्राप्त आहे किंवा ज्याच्याकडे आहे असा, म्हणजेच पराक्रमी, शूर, बहादूर, जो आपल्या प्रभावाने राक्षसांच्या मनात भय निर्माण करतो असा वीरः. ओम वीराय नमः. 402 शक्तिमतां श्रेष्ठः. शक्तिमतां म्हणजे जे पराक्रमी, शक्तिशाली. वीरींच्या आदिनाम म्हणजे ब्रह्म वगैरे. शक्तिमत्वात ताकद आणि पराक्रम शक्ती असल्यामुळे म्हणजे जे सर्वात शक्तिमान आहे अशा ब्रह्म वगैरेंपेक्षा सुद्धा जो जास्त पराक्रमी आहे, शक्तिशाली आहे असा. 3 प्रकारच्या शक्ती सांगितल्या जातात. एक ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि कार्य किंवा क्रियाशक्ती. बुद्धी, मन आणि शरीर अनुक्रमे. तर आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण ह्या सगळ्या शक्ती ही त्याचीच अभिव्यक्ती आहे. म्हणून सगळ्या शक्तिमानांपेक्षा जो शक्तिमान, श्रेष्ठ, तो सर्वोच्च असा शक्तिमतां श्रेष्ठः. ओम शक्तिमतां श्रेष्ठाय नमः. 403 धर्मः. सर्वभूतानां म्हणजे सर्व भूतांच्या धारणात, म्हणजे त्यांना धारण करणारा, सपोर्ट करणारा किंवा त्यांचं रक्षण करणारा तो धर्म. श्रुतींमध्ये सांगितलं गेलं अणुहू म्हणजे अतिशय सूक्ष्म. एष धर्म जो अतिशय सूक्ष्म असतो तो धर्म. धर्मे म्हणजे धर्माचा सहाय्य घेऊन, धर्मामार्फत आराध्यते वा ज्याची पूजा केली जाते किंवा जो धर्माच्या मार्गानेच प्राप्त होऊ शकतो असा तो धर्म. ओम धर्माय नमः. 404 धर्मविदुत्तमः. श्रुतयः स्मृतयः म्हणजे श्रुती, स्मृती च या यस्य आज्ञाभूता म्हणजे ह्याच्या आज्ञा आहेत. स एव तोच एक सर्व धर्मविदान म्हणजे सर्व धर्माच्या जाणकारांमध्ये उत्तम, बेस्ट किंवा उत्तम किंवा एक्सलंट आहे असा तो सर्व धर्म विदुत्तम म्हणजे आत्मसाक्षात्कारी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला तो धर्मविदुत्तम. ओम धर्मविदुत्तमाय नमः. 405 वैकुंठः. विविधः म्हणजे अनेक प्रकारांनी, वेगवेगळ्या तऱ्हेनी. कुंठः जे डल झालेत, आळशी झालेत किंवा मार्ग चुकलेत, गते हे मार्ग चुकलेत, प्रतिहतीही त्यांना परत मार्गावर आणणारा तो वैकुंठः. किंवा विकुंठ म्हणजे जो शार्प असतो असा वैकुंठः. किंवा विकुंठाया करता इति वैकुंठः म्हणजे जो वेगवेगळ्या भिन्न गोष्टी परत आणतो तो वैकुंठः. किंवा जगदारंभे म्हणजे जगाच्या उत्पत्तीच्या वेळी. विश्लिष्टानि भूतानि म्हणजे जे वेगवेगळे झालेली भूत घटक होते, परस्परम संश्लेषयन त्यांना एकत्र आणलं आणि तेषां गतिही आणि त्यांची इंडिपेंडंट जी गती होती, प्रतिबध्नाती ती ज्याने थांबवली असा जो तो वैकुंठः. किंवा वैकुंठः म्हणजे जो कधीही चुकीच्या मार्गाने जात नाही असा तो. महाभारतात परमेश्वर म्हणतात की मी पृथ्वीला, जलाला, आकाश, वायू आणि अग्नी यांना एकत्र आणलं, एक केलं असा तो वैकुंठः. ओम वैकुंठाय नमः.